काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। काँग्रेसमधून मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याची मागणी अल्पसंख्याक नेत्यांनी केलेली आहे। विधानसभा निवडणुकीत 20 जागांवर मुस्लिम उमेदवार द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। सविस्तर पाहूयात। काँग्रेसच्या खात्यामध्ये जे अंदाजे सीट येणार त्यामध्ये 15 ते 20 सीट असे आहेत जिथे मायनॉरिटी येऊ शकतं आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या टायमाला काँग्रेस जे आहे तेवढी सीट आम्हाला देते। लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांनी काँग्रेसला भरभरून मतं दिली, त्यामुळे आता काँग्रेसमधील अल्पसंख्याक नेत्यांचं मनोबल वाढलंय। येत्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी अल्पसंख्याक नेते करू लागले आहेत। माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार असलम शेख यांनी काँग्रेसनं 15 ते 20 मुस्लिम नेत्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे। काँग्रेसच्या खात्यामध्ये जे अंदाजे सीट येणार त्यामध्ये 15 ते 20 सीट असे आहेत जिथे मायनॉरिटी येऊ शकतं आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या टायमाला काँग्रेस जे आहे तेवढी सीट आम्हाला देते। जे भागीदारी आहे ज्या ज्या समाजाची जेवढी संख्या त्यांनी भेटली पाहिजे, किती कोणाला काय पद येणार आहे, पोर्टफोलिओ कोणाला काय येणार त्या टायमाला आपण सांगू शकतोय की आम्हाला हे मायनॉरिटीला भेटलं पाहिजे। आता सध्या निवडणुका होऊ द्या, एकदा त्यामध्ये निश्चित झाला की कोणाला कुठला पोर्टफोलिओ येतो त्यानंतर डेफिनेटली ते चांगले 4-5 पोर्टफोलिओ त्यामध्ये एक जे आहे मायनॉरिटीला दिली पाहिजे। काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवारी मागणं हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जात पाहून उमेदवारी देत नसल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। असलम शेख हे काँग्रेसचे आहे, त्यांना काँग्रेस पक्षाला मागणी करण्याचा अधिकार आहे। बाकीच्या पक्षाची काय धोरण असावं त्यात तो पक्ष ठरवतो आणि शेवटी निवडणुका इलेक्टिव्ह मेरिटवर ठरत असतात। इलेक्टिव्ह मेरिट ज्याचं आहे, शिवसेना तरी कोणालाही जात धर्म पाहून उमेदवारी देत नाही, हे शिवसेनेचं धोरण आहे। गेल्या काही निवडणुकांमध्ये अल्पसंख्याकांना हवं तसं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं। मुस्लिमांचं कायदेमंडळातील प्रतिनिधित्व देखील घटत चाललेलं आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात मुस्लिम मतांचा मोठा हातभार असल्यानं कायदेमंडळात देखील मुस्लिमांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी आता वाढत चालली आहे। स्वप्नील जाधव सह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।